हॅलो, नमस्कार. तर चला आज आपला नवीन रेसिपीचा एक व्हिडिओ आला आहे. तर चिकन कढी किंवा चिकन रस्सा किंवा चिकनचं कालवण या तिन्हीपैकी तुम्ही काही बोलू शकतात किंवा तुमच्यामध्ये वेगळं पण बोलू शकतात. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि सगळी कृती मी संपूर्ण तुम्हाला सांगेल. आणि त्याच्या आधी तुम्हाला एक काम करायला लागेल. माझं चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण रेसिपीची माहिती, डेली ब्लॉग व आपल्या रोजच्या घडामोडी किंवा हसी मजाक हे संपूर्ण मी तुम्हाला रोज दाखवेल. पण तुम्ही त्याआधी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. तर आपण बनवणार आहे चिकन रस्सा. तर चिकन रस्स्यासाठी लागणारं साहित्य. तर मी एका पातेल्यामध्ये आधी तेल ओतून घेतलं. त्याच्यानंतर 2 कांदे आणि 1 टमॅटो कापून मी चांगलं परतून घेतलं. तर त्याच्यानंतर मी 1 किलो चिकन घेतलं. तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जेवढं चिकन पाहिजे तुम्ही तेवढं घेऊ शकतात. ते मध्ये मी हळद, लाल तिखट, थोडं चवीनुसार मीठ, दही आणि आपले गावठी धना पावडर किंवा आपले साधे धना पावडर टाकली तरी चालेल. हे संपूर्ण मिश्रण करून घेतलं आणि आपल्या कुकरमध्ये मी शिजायसाठी टाकून घेतला. आणि त्याच्यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी ॲड केली. तुम्ही पण नक्की टाकून बघा, कारण तिला पण खूप छान चव येते. एका पातेल्यात मी तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये घेतले ॲड करायला मसाले. तर आपला पातळ मसाला. तर त्या पातळ मसाल्यासाठी काय काय लागलं, 3 कांदे, 1 खोबऱ्याची वाटी, आपली डाळ, त्याच्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंगी मिरच्या आणि अद्रक. याचं मी छान असं पातळ वाटण करून घेतलं. त्याच्यानंतर लागणारे मसाले, तरी मसाला, त्याच्यानंतर कोथिंबीर मसाला, झटका मसाला, चिकन मसाला आणि खास कोल्हापुरी मसाला आणि कोल्हापुरी वाटण मसाला पण मी घेतला होता. तो पाण्यात भिजायसाठी ठेवून दिला होता, कारण खूप छान चव लागते या मसाल्यांनी. आणि थोडीशी धना पावडर ॲड करून घेतली. हे संपूर्ण मी टाकून घेतलं आणि छान असं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर आपण चिकन त्याच्यात ॲड करून घेतलं. संपूर्ण चिकन असं शिजून निघले होते, त्यामुळे जास्त काही टाईम नव्हता लागणार चिकन कढी व्हायला किंवा चिकन रस्सा व्हायला. त्याच्यानंतर छान अशी उकळी फुटते बघा, किती छान तरी आली. हॉटेलपेक्षा छान आपली घरगुती आपण बनवली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा. त्याच्यानंतर मी एक बाजरीची भाकर पूर्ण चुरून घेतली. इतकं छान चव होती आणि इतकं छान लागत होता. तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा.